So today's subject is cost accounting, and this is chapter number 8, that is overheads. In last lecture, we have completed some theory points. In today's lecture, we will continue the theory points and we will start the practical problems. So behavior-wise classification, first is fixed overheads and second is variable overheads. See, what is fixed overheads? Such costs remain fixed up to the capacity limit irrespective of output. आउटपुटमध्ये कितीही चेंजेस झाले तरी हे जे फिक्स्ड ओव्हरहेड्स आहेत, हे जे कॉस्ट आहेत, या फिक्स राहतात. फॉर एक्झाम्पल रेंट ऑफ बिल्डिंग. बिझनेसला प्रॉफिट होऊ दे किंवा लॉस होऊ दे, बिल्डिंगचं जे रेंट आहे, ती अमाऊंट फिक्स राहणार आहे. ते जे चार्जेस आहेत, हे फिक्स असणार आहेत. देन डेप्रिसिएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी. जे डेप्रिसिएशन आहे प्लांट अँड मशिनरीचं, ते डेप्रिसिएशनची अमाऊंट जी आहे ही फिक्स राहणार आहे. त्यामध्ये कोणतेही चेंजेस होत नाहीयेत. मग आउटपुटमध्ये कितीही चेंजेस झाले, आउटपुट जरी जास्त प्रोड्यूस केले किंवा आउटपुट जरी कमी प्रोड्यूस केले, तरीही याच्यामध्ये कोणताही चेंज होणार नाहीये. पे अँड अलाउन्सेस ऑफ वर्कर्स. देन बँक चार्जेस. आता जे बँक चार्जेस आहेत, याच्यामध्ये कोणताही चेंज होणार नाहीये. त्या अमाउंट फिक्स राहणार आहेत. लीगल चार्जेस. जे लीगल चार्जेस आहेत, ते चार्जेस आपले फिक्स असणार आहेत. त्यामध्ये कोणताही चेंज होणार नाहीये. इन्शुरन्स, कॅन्टीन एक्सपेन्सेस. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज पिरियड कॉस्ट. आता हे जे फिक्स ओव्हरहेड्स आहेत, यामध्ये ज्या इथे फिक्स कॉस्ट दिसतायत, ह्या सगळ्याच फिक्स राहणार आहेत. आउटपुटमध्ये किती फ्लक्च्युएशन्स झाले, कितीही जे आउटपुट्स आहेत, हे त्याचं प्रमाण जे आहे इन्क्रीज झालं किंवा डिक्रीज झालं, तरी हे जे चार्जेस आहेत, हे फिक्स राहणार आहेत. So such costs remain fixed up to the capacity limit irrespective of output. So these are also called period cost. Next is variable overheads. A cost which is in aggregate tends to vary in direct proportion to the changes in volume of output or turnover. Variable cost मीन्स या ज्या कॉस्ट आहेत यांच्यामध्ये फ्लक्च्युएशन्स होत राहतात, चेंजेस होत राहतात. जसे आउटपुटमध्ये चेंजेस होतील, आउटपुट इन्क्रीज झाले, इथे व्हेरिएबल ओव्हरहेड्समध्ये चेंज होणार आहे. आउटपुट डिक्रीज झाले तरीही इथे व्हेरिएबल ओव्हरहेड्समध्ये चेंजेस होणार आहेत. जसे आउटपुट चेंज होतील, आउटपुटमध्ये इन्क्रीज किंवा डिक्रीज होईल, तसे या व्हेरिएबल ओव्हरहेड्समध्ये चेंजेस होणार आहेत. In other words, such cost changes according to changes in output. जसे आउटपुट मध्ये चेंजेस होणार, तसे या कॉस्ट मध्ये सुद्धा चेंजेस होणार. That's why it is variable cost. It changes in the same ratio as changes in output. For example, indirect material, indirect labor, power, fuel, spoilage, storage handling, overtime, idle time. These are also called as a product cost. आता यांना प्रोडक्ट कॉस्ट का म्हटलंय, कारण जसे आउटपुटमध्ये चेंजेस होत आहेत, तसे या ओव्हरहेड्समध्ये सुद्धा चेंजेस होत राहणार आहेत. आउटपुट इन्क्रीज झालं, हे ओव्हरहेड सुद्धा इन्क्रीज होणार आहेत. आउटपुट डिक्रीज झालं, हे ओव्हरहेड सुद्धा डिक्रीज होणार आहेत. जसे आउटपुटमध्ये फ्लक्च्युएशन्स होतील, तसे ह्या ओव्हरहेड्समध्ये चेंजेस होणार आहेत. Variable overhead cost is further classified into two categories. आता variable overhead two categories मध्ये classify केलेत. Variable production cost and variable marketing cost. See, variable production cost, it is that portion of variable cost which is concerned with the production. Variable production cost ही production activity शी related आहे. It is concerned with the production. It varies according to the output or production. आता या कॉस्टमध्ये चेंजेस केव्हा होणार आहेत? जसे प्रोडक्शनमध्ये चेंजेस होतील, तसे या व्हेरिएबल कॉस्टमध्ये चेंजेस होणार आहेत. Variable marketing cost, it is that portion of variable cost which varies in proportion to change in volume or turnover of sales. जसा सेल्समध्ये चेंज होणार आहे, त्याच्या सेल्समध्ये जसं ज्या प्रपोर्शनने चेंज होणार आहे, तसे ह्या कॉस्टमध्ये सुद्धा चेंजेस होणार आहे. सो बिहेवियर वाईज क्लासिफिकेशन हे जे आहे हे इथे कम्प्लीट झालेलं आहे. नेक्स्ट इज कंट्रोल वाईज क्लासिफिकेशन.
Control wise classification includes 2 points: controllable cost, non controllable cost. See, controllable cost, it is that portion of cost which can be controlled by efficient management. For example, idle time and wastage. Controllable cost means which we can control. अशी कॉस्ट की ज्याच्यावर आपला कंट्रोल असणार आहे. आपण त्याच्यावर कंट्रोल करू शकतो. वेस्टेज. वेस्टेजवर आपला कंट्रोल असणार आहे. आपण वेस्टेज कमी सुद्धा करू शकतो. सो दॅट्स वाय कंट्रोलेबल कॉस्ट. नॉन कंट्रोलेबल कॉस्ट, it is that portion of cost which cannot be controlled by management. आता अशा काही कॉस्ट आहेत की ज्याच्यावर मॅनेजमेंटचा कोणताही कंट्रोल नसणार आहे. फॉर एक्झाम्पल, फिक्स्ड कॉस्ट, ड्युटी ऑर टॅक्स इम्पोज्ड बाय गव्हर्नमेंट और प्राइस हाईक बाय अथॉरिटी. आता गव्हर्नमेंटने टॅक्स इम्पोज केला असेल, गव्हर्नमेंटच्या टॅक्सवर आपला कोणताही कंट्रोल नाहीये, सो नॉन कंट्रोलेबल कॉस्ट. किंवा प्राइस हाईक बाय अथॉरिटी, अथॉरिटीने प्राइस हाईक केले, प्राइस जी आहे ती इथे इन्क्रीज केलेली आहे, सो त्याच्यावर आपला कोणताही कंट्रोल नसणार आहे. सो दॅट्स वाय हिअर इज नॉन कंट्रोलेबल कॉस्ट मीन्स विच वी कॅनॉट बी कंट्रोल, आपण त्याच्यावर कंट्रोल ठेवू शकत नाही. क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू नॉर्मॅलिटी. Normal overheads and abnormal overheads. Normal overheads, these are the expenses which are expected to be incurred in producing given output. They cannot be avoided. They are included in production cost. Normal overheads, आता normal overheads जे प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीमध्ये प्रोड्यूस होणार आहेत, these are the expenses which are expected. आपल्याला जे युनिट्स प्रोड्यूस करायचे, so these are the expenses which are expected to be incurred in producing given output. Abnormal overheads, these are the expenses which are not expected to occur in producing given output. For example, abnormal idle time, abnormal wastage, these are the expenses are transferred to कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपण जेव्हा कॉस्ट शीट बनवणार आहोत तर त्याच्यात नॉर्मल ओव्हरहेड्स, ॲबनॉर्मल ओव्हरहेड्स हे आपल्याला क्लासिफिकेशन करायला लागणार आहे. तो आपला लास्ट टॉपिक आहे. Advantages of different type of classification. We have seen that overheads are classified on the basis of function, elements, behavior, controllability, and nature. The following are the advantages to classify overheads on different basis. आता काही ॲडव्हान्टेजेस आहेत. आपण जे क्लासिफिकेशन केलं आहे, फंक्शन, एलिमेंट, बिहेवियर, कंट्रोलॅबिलिटी, नेचर, सो याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत. It enables management to exercise effective control on different operations. मॅनेजमेंटचा इफेक्टिव्ह कंट्रोल किंवा त्यांचे जे ऑपरेशन्स आहेत तर त्याच्यावर इफेक्टिव्ह कंट्रोल करण्यासाठी हे जे क्लासिफिकेशन आहे हे केलं जाणार आहे. इट कॅन बिकम द बेसिस ऑफ प्रिपरेशन ऑफ बजेट फॉर फ्युचर ऑपरेशन. मग फ्युचरमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन करायचे आहेत, फ्युचरमधले काही ऑपरेशन्स आहेत, मग त्याच्यासाठी बजेट प्रिपेअर करण्यासाठी हे बेसिस जे आहेत हे उपयोगी पडणार आहेत. It enables management to ascertain the profitability of different product line or department. It is useful in decision making in areas such as product mix and departmentalization. सो प्रॉफिटेबिलिटी जी आहे ही असर्टन करण्यासाठी डिफरंट प्रोडक्ट लाईन्स असणार आहेत. मग प्रत्येक डिफरंट डिपार्टमेंटमध्ये कोणते कोणते प्रोडक्ट आहेत, त्यांचे प्रोडक्ट लाईन्स कोणते आहेत आणि त्याला प्रॉफिटेबिलिटी किती झाली आहे हे असर्टन करण्यासाठी क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट आहे. इट हेल्प्स मॅनेजमेंट इन कंट्रोलिंग कॉस्ट विच इन टर्न टू इन्क्रीज प्रॉफिटेबिलिटी. इट हेल्प्स मॅनेजमेंट इन कंट्रोलिंग कॉस्ट. जी कॉस्ट आहे ती कंट्रोल करण्यासाठी मॅनेजमेंटला हेल्प केली जाते अँड हेल्प्स टू इन्क्रीज द प्रॉफिटेबिलिटी. मग जेव्हा मॅनेजमेंटचा कंट्रोल असणार आहे कॉस्टवर तेव्हा प्रॉफिटेबिलिटी सुद्धा इथे इन्क्रीज होणार आहे. इट प्रोव्हाइड्स कॉस्ट डेटा विच कॅन बी युजफुल इन मेकिंग प्राइजिंग डिसिजन. आता प्राइजिंग डिसिजन, प्राइजेस जे आहेत ह्या ठरवताना हा जो डेटा आहे हा उपयोगी पडणार आहे. It provides cost data which forms part of management information system which is required for vital decision making. मग डिसिजन मेकिंगसाठी हे जे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे मग
मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये जो डेटा आपल्याला प्रोव्हाइड करायला लागणार आहे, हा डेटा या क्लासिफिकेशन मुळे इझिली मिळणार आहे. दिस इज इम्पॉर्टंट पार्ट. हा जो चार्ट आहे, या चार्टवर डिपेंड असून या चार्टवर अवलंबून असलेले आपल्याला काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स जे आहेत हे सॉल्व्ह करायचे आहेत. चार्ट शोईंग द अपॉर्शनमेंट ऑफ सर्टन एक्सपेन्सेस. इथे ओव्हरहेड एक्सपेन्सेस दिलेत आणि सेकंड कॉलम मध्ये त्यांचे बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट दिलेले आहेत. त्यांचे जे बेसिस आहेत हे दिलेले आहेत. रेंट, फ्लोर एरिया ऑक्युपाईड. जे रेंट आहे हे फ्लोर एरिया त्याचा बेस असणार आहे. रेट्स, फ्लोर एरिया ऑक्युपाईड. टॅक्सेस, फ्लोर एरिया ऑक्युपाईड. एअर कंडिशनिंग, फ्लोर एरिया ऑक्युपाईड. आता हा जो चार्ट आहे याच्यामध्ये जे ओव्हरहेड्स दिलेत आणि त्यांचे बेसिस दिलेले आहेत. हे बेसिस तुम्ही लक्षात ठेवा, कारण आपल्याला जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तेव्हा हे ओव्हरहेड्स आणि त्यांचे बेसिस दिलेले असणार आहेत. बट आपल्याला तिथे फाइंड आउट करायचं आहे की कोणत्या ओव्हरहेडचा कोणता बेस असणार आहे. तर तिथे जे दिलेले बेसिस आहेत त्यापैकी आपल्याला फाइंड आउट करावा लागणार आहे. सो हे बेसिस जे आहेत ते लक्षात घ्यायचे तुम्ही. लाइटिंग एक्सपेन्सेस, फ्लोर एरिया और लाईट पॉइंट्स. आता प्रॉब्लेममध्ये जर लाइटिंग एक्सपेन्सेस दिले असतील तर तिथे फ्लोर एरिया किंवा लाईट पॉइंट्स दोनपैकी कोणताही बेस घेऊन तिथे कॅल्क्युलेशन करून चालणार आहे. टाइम ऑफिस एक्सपेन्सेस, नंबर ऑफ एम्प्लॉईज एंगेज्ड इन ईच डिपार्टमेंट. Next, depreciation of plant and machinery, written down value of plant and machinery in each department. So depreciation दिलं असेल plant and machineryचं, तर plant value किंवा written down value of plant and machinery in each department. Fire insurance, insured value of contents subject to risk involved. Then internal transport, weight, volume or value of goods handled. Canteen expenses or welfare expenses, number of employees or wages of each department. मग या दोन्हीपैकी कोणताही एक बेस घेऊन इथे आपण इझिली कॅल्क्युलेट करणार आहोत जे एक्सपेन्सेस आहेत ते. इलेक्ट्रिक पॉवर, हॉर्स पॉवर रेटिंग, HP रेटिंग और हॉर्स पॉवर रेटिंग. डेप्रिसिएशन, कैपिटल वैल्यू और प्लांट वैल्यू. Delivery expenses, weight, volume and ton mile. Supervision, number of employees or time devoted. Then telephone expenses, number of calls or number of telephones. Audit fees, sales or total cost. PF, that is provident fund or provident fund and contribution to ESI, wages or number of employees. Advertising, actual expenses, recreation, number of employees, storekeeping, weight or value of material handled. नेक्स्ट, सर्व्हिस डिपार्टमेंट. आधी होतं ते प्रोडक्शन डिपार्टमेंटचे दिले होते, हे सर्व्हिस डिपार्टमेंटसाठी आहेत. Purchases, number of purchases or value of purchases. Then accounts, number of employees or value of purchase. Canteen, number of employees. Repairs and maintenance, hours work. Transport, truck hours. Steam consumption. Crane services, crane hours. Then tool room, direct labor. Inspection hours spent. Fire protection service, capital value. Internal transport, number of requisitions, weight or cost of material. सो हे बेसिस दिलेले आहेत. इथे आपले जे थिअरी पॉइंट्स आहेत, थिअरी पॉइंट्स ऑलमोस्ट इथे संपले. सी, द मॉडर्न कंपनी इज डिवायडेड इंटू 4 डिपार्टमेंट्स. इथे कंपनी दिली आहे, मॉडर्न कंपनी इज डिवायडेड इंटू 4 डिपार्टमेंट्स. A, B and C आर प्रोडक्शन डिपार्टमेंट्स. आता यातले A, B and C डिपार्टमेंट जे आहेत हे प्रोडक्शन डिपार्टमेंट आहेत. D इज सर्व्हिस डिपार्टमेंट. आपल्याला दोन वेगळे डिपार्टमेंट्स इथे क्लासिफाय करायचे आहेत. एक प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल, दुसरं सर्व्हिस डिपार्टमेंट. आपल्याला असं दोन क्लासिफिकेशन करायचं आहे. प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये 3 कॉलम येतील, A, B and C. सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये एकच आहे, D. द ऍक्च्युअल कॉस्ट फॉर पीरियड इज ॲज फॉलोज. आता हे जे फर्स्ट इथे रेंट, रिपेअर्स टू प्लांट, डेप्रिसिएशन ऑफ प्लांट,
lighting, supervision, employees, then liability or insurance, fire insurance in respect of stock, power. These are the overheads. हे overheads इथे दिलेले आहेत. हे overheads आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. आता हे डिस्ट्रीब्यूट कसे करायचे तर इथे खाली अजून एक इथे चार्ट दिसतोय. हे त्यांचे बेसेस दिलेले आहेत. या बेसेस मध्ये काही अमाउंट्स दिले आहेत. या इथे ज्या अमाउंट्स दिसतात याचा आपल्याला प्रपोर्शन काढायचं आहे आणि जे प्रपोर्शन येईल, जो रेशो येईल, त्या रेशो मध्ये हे जे ओव्हरहेड्सच्या अमाउंट दिसत आहेत हे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. आपण वन बाय वन, स्टेप बाय स्टेप जाऊया. सी, फर्स्ट इथे ऍक्च्युअल कॉस्ट दिलेले आहेत. रेंट 1000, रिपेअर्स टू प्लांट 600, डेप्रिसिएशन ऑफ प्लांट 450, लाइटिंग 120, सुपरविजन, असं सगळे इथे दिलेले आहेत. देन द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ 4 डिपार्टमेंट्स. आपल्याला 4 डिपार्टमेंट्सचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. ए, बी अँड सी प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे. डी डिपार्टमेंट जे आहे हे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे. आता हे बेसिस आहेत. एरिया इन स्क्वेअर मीटर, नंबर ऑफ एम्प्लॉईज, टोटल वेजेस, व्हॅल्यू ऑफ प्लांट, व्हॅल्यू ऑफ स्टॉक. Apportion the cost to various department on most equitable basis. फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत तर फर्स्ट आपण त्यांचं प्रपोर्शन जे आहे कॅल्क्युलेट करणार आहोत. आता हा जो सेकंड चार्ट आहे, हा सेकंड चार्ट मी घेतला इथे. सी, जो सेकंड चार्ट होता, बेसिस जे दिलेले आहेत आणि त्यांच्या इथे ज्या अमाउंट दिल्यात ऍज इट इज मी घेतलेला आहे इथे. स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस. ओके. येस. सी, मी काय केलं इथे फक्त जे बेसिस दिलेले आहेत ऍज इट इज सगळे घेतलेले आहेत इथे बेसिस. एरिया इन स्क्वेअर मीटर, नंबर ऑफ एम्प्लॉई, टोटल वेजेस, व्हॅल्यू ऑफ प्लांट, व्हॅल्यू ऑफ स्टॉक. सिक्वेन्स पण सेम आहे, काहीच केलं नाहीये. ऍज इट इज बेसिस घेतलेत. त्यांच्या ज्या अमाऊंट्स दिलेल्या आहेत डिपार्टमेंट ए, डिपार्टमेंट बी, डिपार्टमेंट सी, डिपार्टमेंट डी. ओके, या ऍज इट इज मी अमाऊंट घेतलेले आहेत डिपार्टमेंट ए, बी, सी अँड डी. याच्यामध्ये काही मी चेंजेस केले नाहीयेत, ऍज इट इज अमाऊंट घेतल्यात. आता इथे हे जे बेसिस दिलेत आणि इथे त्यांच्या ज्या अमाउंट्स दिलेल्या आहेत, या अमाउंट्स आपल्याला इथे प्रपोर्शन कॅल्क्युलेट करायचंय. इथे त्यांचा रेशो जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. सी, एरिया इन स्क्वेअर मीटर 1500, देन 1100, 900 अँड 500. आता यांचा रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे मीन्स काय करायचंय तर असा एक नंबर फाइंड आउट करायचा आहे की ज्या नंबरने या चारही अमाऊंट्सना भाग जाईल, डिव्हिजिबल असेल. आता इथे 1500, 1100, 900 अँड 500 याला भाग लागत नाहीये. सो आता इथे काय करेन मी, जे प्रत्येक अमाऊंट वर इथे 2-2 झिरो दिसत आहेत. हे झिरो जर मी कट केले तर इथे प्रपोर्शन काय येईल त्यांचं, 15 is to 11 is to 9 is to 5. हा त्यांचा रेशो झालाय किंवा हे त्यांचं प्रपोर्शन झालंय. ओके, जे बेसिस आहेत त्यांचे फर्स्ट आपण प्रपोर्शन जे आहे कॅल्क्युलेट करून घेऊया आणि मग त्यांचं जे कॅल्क्युलेशन असेल, प्रॅक्टिकल जो प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करूया. फर्स्ट हे प्रपोर्शन कसं कॅल्क्युलेट केलंय समजलंय का सगळ्यांना? येस. येस. ओके. सी, नंबर ऑफ एम्प्लॉईज 20, 15, 10 अँड 5. इथे त्यांचं सुद्धा आपल्याला प्रपोर्शन कॅल्क्युलेट करायचंय. आता 5 जो आहे ना, या 5 ने या सगळ्यांना भाग जातोय. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20. सो इथे प्रपोर्शन काय येईल, 4:3:2:1. प्रपोर्शन लक्षात आलंय? येस. ओके. आता थर्ड इज टोटल वेजेस 6,000, 4,000, 3,000, 2,000. आता याचं सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय, बट प्रपोर्शन करताना इथे एकाच नंबरने ह्या चारही अमाऊंट्सना भाग जाईल असा नंबर शोधायचा आहे.
आता याला भाग जात नाहीये, सो मी 3 हे जे 0 दिसत आहेत हे फक्त कट करते. 6:4 3:2 बिकॉज याला काही भाग जात नाहीये. सो इथे मी फक्त जे 0 आहेत ते 0 कट करून 6, 4, 3, 2 ते घेतलेले आहेत. नेक्स्ट व्हॅल्यू ऑफ प्लांट, याचं प्रपोर्शन कसं येईल तुम्ही सांगा. 24,000, 18,000, 12,000 आणि 6,000 याचं प्रपोर्शन काय येईल इथे. 4, 3, 4:3, 2:1. ओके, गुड. येस, इथे चॅट बॉक्स मध्ये पण कोणीतरी आन्सर सांगितलंय. येस, सुभान, करेक्ट आन्सर. 4:3:2:1. नेक्स्ट व्हॅल्यू ऑफ स्टॉक, याचं प्रपोर्शन काय येईल. 15,000 दिलंय, 9,000 अँड 6,000 याचं प्रपोर्शन काय येईल. 3च अमाऊंट्स आहेत त्याच्यामुळे इथे 5:3:2. येस, करेक्ट. 5:3:2. ठीक आहे, आता इथे आपले रेशो जे आहेत हे जे प्रपोर्शन आहे हे कॅल्क्युलेट करून झालेलं आहे. इथपर्यंत स्टेप सगळ्यांना लक्षात आले. येस. ओके, काही डाऊट्स आहेत कोणाला. नो. ओके, सो आपण ही स्टेप आपली इथे कंप्लीट झालेली आहे. आता तुम्ही जे आता इथे जे रेशो आहेत हे कॅल्क्युलेट करून झालेत. सी इन द प्रॉब्लेम, एक स्टेप आपली कंप्लीट झाली. आपण यातले जे प्रपोर्शन आहे ते कॅल्क्युलेट करून घेतले. आता काय करायचंय तर इथे हे जे ओव्हरहेड्स दिसतात हे रेंट, देन रिपेअर्स टू प्लांट, डेप्रिसिएशन ऑफ प्लांट, हे ज्या अमाऊंट दिसत आहेत ह्या अमाऊंट त्या प्रपोर्शन मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायच्या. डिपार्टमेंट ए, डिपार्टमेंट बी, डिपार्टमेंट सी अँड डी या डिपार्टमेंट्स मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. सी, हा आपला मेन प्रॉब्लेम आहे, स्टेटमेंट शोईंग प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. तर प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला असा सॉल्व्ह करायचा आहे. फर्स्ट इथे नंबर दिले, नंबरिंग दिलंय, देन पर्टिक्युलर्स मध्ये प्रॉब्लेम मध्ये जेवढे दिसतात इथे ज्या कॉस्ट दिलेले आहेत, जे ओव्हरहेड्स दिलेले आहेत हे ॲज इट इज मी घेतलेले आहेत. पर्टिक्युलर्स मध्ये रेंट, रिपेअर्स टू प्लांट, डेप्रिसिएशन ऑफ प्लांट. देन त्यांचे जे बेसिस आहेत हे बेसिस आपल्याला घ्यायचे आहेत आणि बेसिस आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत. प्रॉब्लेम मध्ये इथे बेसिस दिलेले आहेत ते ॲज इट इज इथे नाही आहेत. प्रत्येकाचा रेंट, आता रेंट एरिया हा बेस त्याचा असणार आहे. देन रिपेअर्स टू प्लांट, आता रिपेअर्स टू प्लांट प्लांट व्हॅल्यू त्याचा बेस असणार आहे. डेप्रिसिएशन ऑफ प्लांट त्याचा बेस व्हॅल्यू ऑफ प्लांट आहे. लाइटिंगचा बेस लाईट पॉइंट्स आहे, बट इथे लाईट पॉइंट नसल्यामुळे आपण एरिया सुद्धा घेऊ शकतो. देन सुपरविजन नंबर ऑफ एम्प्लॉई हा त्याचा बेस आहे. देन एम्प्लॉईज लायबिलिटी फॉर इन्शुरन्स दिलंय त्याचा जो बेस आहे हा टोटल वेजेस असणार आहे. देन फायर इन्शुरन्स इन रिस्पेक्ट ऑफ स्टॉक त्याचा बेस आहे व्हॅल्यू ऑफ स्टॉक. पॉवर नॉर्मली इलेक्ट्रिक पॉवर असेल तर ती HP दॅट इज हॉर्स पॉवर हा त्याचा बेस असणार आहे. पण आता इथे पॉवरला हॉर्स पॉवर HP इथे दिसत नाहीये कुठे, सो आपण प्लांट जे आहे हा त्याचा बेस घेणार आहोत. सो तो चार्ट जो आहे हा चार्ट तुम्ही लक्षात घेतल्यावर बेसेस इझिली तुम्हाला येतील. रेंट एरिया इन स्क्वेअर मीटर, रिपेअर्स टू प्लांट, व्हॅल्यू ऑफ प्लांट, डेप्रिसिएशन ऑफ प्लांट, व्हॅल्यू ऑफ प्लांट, लाइटिंगला लाईट पॉइंट सुद्धा बेस दिलेला असतो किंवा एरिया हा सुद्धा दिलेला असेल. प्रॉब्लेम मध्ये जो मेन्शन केलाय तो आपल्याला बेस घ्यायचा आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये एरिया इन स्क्वेअर मीटर दिलाय, सो तो बेस घेतलेला आहे. जर लाईट पॉइंट्स असते तर लाईट पॉइंट्स इथे बेस घेतला असता. सुपरविजन नंबर ऑफ एम्प्लॉईज, देन एम्प्लॉईज लायबिलिटी फॉर इन्शुरन्स, टोटल वेजेस बिकॉज जो इन्शुरन्स आहे त्यांना जे वेजेस मिळतील त्याच्यातनंच त्यांना इन्शुरन्स जाणार आहे. देन फायर इन्शुरन्स, व्हॅल्यू ऑफ स्टॉक,
देन पॉवर व्हॅल्यू ऑफ प्लांट. नॉर्मली जे इलेक्ट्रिक पॉवर दिलेली असेल तर इलेक्ट्रिक पॉवर हॉर्स पॉवर त्याचा बेस असतो, बट इथे नुसतीच पॉवर दिलेलं आहे आणि इथे व्हॅल्यू ऑफ प्लांट हा बेस दिलाय. सो व्हॅल्यू ऑफ प्लांट. आता जसे आपण बेसेस इथे आयडेंटिफाय करून घेतलेले आहेत, रेंटचा बेस आहे एरिया, रिपेअर्सचा व्हॅल्यू ऑफ प्लांट, हे जे बेसिस आपण आयडेंटिफाय करून घेतलेत, तसे सेकंड चार्ट आपण हा जो बनवला होता त्या एरिया स्क्वेअर मीटर त्याचा जो रेशो आहे दॅट इज 15:11:9:5. आता जे जे एरिया ज्यांचा ज्यांचा बेस आहे त्यांच्यासाठी तो रेशो तोच असणार आहे 15:11:9:5. सो एरिया स्क्वेअर मीटर, रेंटचा बेस आहे एरिया म्हणून एरियाचं जे प्रपोर्शन दिलेलं आहे एरिया इन स्क्वेअर मीटर ते येणार आहे. देन रिपेअर्स टू प्लांट, त्याचा बेस आहे व्हॅल्यू ऑफ प्लांट. सो व्हॅल्यू ऑफ प्लांटचा आपण जो इथे जे रेशो किंवा जे प्रपोर्शन आपण काढलंय ते येणार आहे. डेप्रिसिएशन ऑफ प्लांट, व्हॅल्यू ऑफ प्लांट त्याचा बेस आहे. सो व्हॅल्यू ऑफ प्लांट चा जो प्रपोर्शन आहे त्याच प्रपोर्शनला इथे डिस्ट्रीब्यूट केलं जाणार आहे. लाइटिंग, एरिया इन स्क्वेअर मीटर. सो एरिया इन स्क्वेअर मीटर त्याचं जे प्रपोर्शन आहे लाइटिंगला सुद्धा तेच येणार आहे. सुपरविजन, नंबर ऑफ एम्प्लॉईज, नंबर ऑफ एम्प्लॉईज. Then employees liability for insurance, total wages. Fire insurance, value of stock. Then power value of plant. So इथे आपण त्यांचे जे प्रपोर्शन आहेत ते आपण इथे रेकॉर्ड करून घेतलेत. आता रेंटची जेवढी अमाऊंट दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये, रेंटची अमाऊंट दिली आहे 1000. हे जे 1000 आहेत 1000 हे या प्रपोर्शन मध्ये आपल्याला चारही डिपार्टमेंट्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. 15:11:9:5. 1000 रुपीज जे आहेत 1000 जे अमाऊंट दिले हे चारही डिपार्टमेंट्स मध्ये या प्रपोर्शन मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. सी द वर्किंग. आता हे कसं आपण करणार आहोत, रेंटची अमाऊंट दिली आहे 1000, त्याचं जे प्रपोर्शन आहे 15:11:9:5 दिलेलं आहे. आता फर्स्ट ए डिपार्टमेंट साठी आपण कसं कॅल्क्युलेट करणार, तर 1000 इंटू 15 डिवायडेड बाय 40. आता हे 40 कसे आले, तर 15 प्लस 11 प्लस 9 प्लस 5 टोटल इज 40. सो 1000 इंटू 15 डिवायडेड बाय 40. देन ए डिपार्टमेंट जे आहे त्याची अमाऊंट आपल्याला मिळणार आहे 375. कॅल्क्युलेशन कळलंय का सगळ्यांना? Yes. असंच बाकीच्या 3 डिपार्टमेंट मध्ये सुद्धा आपल्याला अमाऊंट जे आहे ते डिस्ट्रीब्यूट करायचे. आता जे 1000 आहेत तेच 1000 बी डिपार्टमेंटला आपण कसे डिस्ट्रीब्यूट करणार, तर 1000 इंटू 11 डिवायडेड बाय 40. सो अमाऊंट किती येते, टेल मी. 275. 275. व्हॉट अबाउट सी डिपार्टमेंट? डिपार्टमेंट सी ची किती 225. येते? 225. 25. डिपार्टमेंट डी? 125. 120. येस 125. आता रिपेअर्स टू प्लांट. रिपेअर्स टू प्लांट
600 अमाऊंट दिसते. ठीक आहे. मग आता ही जी 600 आहे ही 4:3:2:1 या प्रपोर्शन मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायची आहे. 600 अमाऊंट आहे. ए डिपार्टमेंटला काय अमाऊंट येईल? करा डिस्ट्रीब्यूट. 240. 240. 240. 40. डिपार्टमेंट बी 180. 180. डिपार्टमेंट सी 120. and D 60. सो असेच आपले हे सगळे जे एक्सपेन्सेस दिलेले आहेत, हे जे ओव्हरहेड्स दिलेले आहेत त्यांच्या अमाउंट्स हे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. थर्ड, डेप्रिसिएशन ऑफ प्लांट. डेप्रिसिएशन ऑफ प्लांट 450 रुपीज. आता हे जे 450 रुपीज दिलेत हे सुद्धा आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत इन द रेशो ऑफ 4:3:2:1. ए डिपार्टमेंट ए मध्ये अमाऊंट काय येईल? 180. 180. 180. डिपार्टमेंट बी 135. 135. डिपार्टमेंट सी 90. 90. 90. And department D 45. 45. गुड. लाइटिंग दिलेलं आहेत आपल्याला. लाइटिंग 120. आता हे 120 आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. एरियाज इन स्क्वेअर हा बेस दिलेला आहे त्याचा. 15:11:9:5 या रेशो मध्ये 100 किती दिलेत? 20. 120 हे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. डिस्ट्रीब्यूट करा. ए कॉलम मध्ये काय येईल? ए डिपार्टमेंट 45. 45. 45. डिपार्टमेंट बी 33. 33. डिपार्टमेंट सी 27. 7. 27. 7. 7. And department D 15. 15. Yes, correct. Next, supervision. Supervision दिलेले आहे तिथे 1500 डिस्ट्रीब्यूट करायचे आपल्याला in 4:3:2:1. करा डिस्ट्रीब्यूट. 1500 600. 600. 600. Then department B 450. 450. 450. Department C 300. and department D 150. correct. एम्प्लॉईज लायबिलिटी फॉर इन्शुरन्स. आता एम्प्लॉईज लायबिलिटी जे आहे त्याचा बेस टोटल वेजेस आहे. एम्प्लॉईज लायबिलिटी फॉर इन्शुरन्स त्याचे अमाऊंट आहे 150 डिवाइड करायचे आपल्याला टोटल वेजेसच्या प्रपोर्शन मध्ये 6:4:3:2. टोटल वेजेसचा 60. डिपार्टमेंट ए 60. 60. डिपार्टमेंट बी 40. डिपार्टमेंट सी 30. and D 20. 20. correct. Fire insurance
फायर इन्शुरन्स इन रिस्पेक्ट ऑफ स्टॉक 500. आता हे 500 सुद्धा आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. फायर इन्शुरन्स व्हॅल्यू ऑफ स्टॉक, सो 5 is